नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. आज दिनांक 15/12/2024 रोजी इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर कृषी विभागाकडून ॲग्री स्टॉक या अंतर्गत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर योजना आणि या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बंधूची त्यांची या साईटमध्ये नोंदणी करून ज्या शेतकऱ्याच्या लाभ असेल किंवा ज्या योजना जसे की PM किसान योजनेचा लाभ प्राप्त झाला किंवा नाही त्याबद्दल त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकतात. PM किसान अंतर्गत नवीन नावे समाविष्ट करण्याचंही त्यामध्ये आहे. त्यानंतर शेतकऱ्यासाठी पिकासाठी जे कर्ज घेतले जाते कर्जाची ही मागणी किसान क्रेडिट कार्ड त्या ॲपमधूनच किंवा त्या साईटमधूनच आपल्याला करा येते. त्यानंतर पीक विमाच्या संदर्भात ही त्या साईटमधूनच काम केले जाते. त्यानंतर जे पिकावर जे आपत्ती येते आणि त्याचीही नुकसान भरपाई डायरेक्ट त्या ॲपच्या माध्यमातून किंवा त्या साईटमध्ये. आणि त्यानंतर जे पिकाला किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्याची नोंदणी ही ऑनलाईन पद्धती त्या अंतर्गत अशा प्रकारे अनेक योजना या एकाच साईटच्या माध्यमातून जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार. या योजनेसाठी इथं प्रत्यक्षात किनवटचे नायब तहसीलदार साहेब रफिक साहेब, त्यानंतर ग्रामपंचायत इस्लापूरचे ग्रामविकास अधिकारी साहेब शंकर गर्दस्वार, त्यानंतर गोकुंदा किनवटचे तलाठी साहेब विश्वास फड, त्यानंतर इस्लापूरचे तलाठी साहेब शंकर मुंडे तलाठी, त्यानंतर सुदर्शन बुरकुले, कृषी सहाय्यक धर्मेश पोगुलवार आदी अधिकारी वर्गांनी या ॲपविषयी माहिती देऊन किंवा या साईटविषयी जे की शेतकऱ्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. आणि प्रत्यक्षात मुंडेसाहेब व त्यांचे मित्रमंडळ यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे काही फॉर्म भरून घेतले. महाराष्ट्रामध्ये काही गावामध्येच या साईटचं काम करण्यात आलं. त्यामध्ये इस्लापूर या गावाला महत्त्वाचं स्थान भेटलं आणि प्रत्यक्षात अधिकारी वर्गाने तर डेमोच्या माध्यमातून ते फॉर्म भरले आणि ज्या अडचणी आल्या त्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने त्यांनी कळवल्या असेही आम्हाला त्यांनी सांगले. जेणेकरून हे सर्व फॉर्म प्रत्येक गावानं भरून घ्यायचे आहेत असेही त्यांनी आपल्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. जेणेकरून प्रत्येक गावामध्ये हे शेतकऱ्याचे फॉर्म घेऊन भरून घेतले जाते याबद्दल शंका बाळगण्याचा काही हेतू नाही. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद. काही अडचणी आल्यास आम्हाला फोन लावू शकता. धन्यवाद.